आपले शरीर भावना साठवते, रेकॉर्ड करते. भावना या ऊर्जा असतात. जर ऊर्जा नीट प्रवाहित नाही झाली, जर व्यक्त होता नाही आले, तर ती ऊर्जा साठून राहते. भावनेची ऊर्जा ही आपल्या शरीरात साठून राहते. आपले शरीर हे विशिष्ट पद्धतीने भावना रेकॉर्ड करते, साठवते. आपले शरीर भावना साठवताना विशिष्ट अवयवांचा हार्मोन्स म्हणजे संप्रेरक, ग्लॅन्ड म्हणजे ग्रंथी व इतरांचा वापर केला जातो. समजून घ्या की तुमच्या प्रत्येक अवयवात भावनेची ऊर्जा साठलेली आहे, भावना साठलेली आहे. तुमच्या संपूर्ण शरीरात ठिकठिकाणी भावना साठवून ठेवलेली आहे. भावना सकारात्मक असतील तर काही समस्या नाही. उद्रेक झालेली भावना व्यक्त होऊन जितक्या प्रमाणात भावना साठवू शकता ती भावना साठली गेली तरी काही समस्या नाही. पण नकारात्मक भावना व व्यक्त न झालेली भावना ही तुमच्या शरीरावर आघात करते. इथे त्या भावना तुमच्या शरीरात कशा साठवल्या गेल्या? समजा जर मानसिक समस्या असेल तर काही समस्या नाही. पण जर आध्यात्मिक मार्गाने, अलौकिक मार्गाने किंवा अघोरी मार्गाने निर्माण करून साठवलेल्या असतील तर समस्या जास्त बिकट होऊ शकतात. इथे एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे अनुवंशिकता किंवा पिढ्यानपिढ्या किंवा परंपरा इत्यादींचा. भावनिक गुण, शक्ती, रहस्यमयी शक्ती, आशीर्वाद अशा सकारात्मक भावना अनुवंशिकरित्या पिढ्यानपिढ्या व परंपरेनुसार येत असतील तर ठीक. पण ह्या उलट दुर्गुण, शक्ती पण तिचा अयोग्य वापर, रहस्यमयी नकारात्मक शक्ती, शाप हे देखील तुम्हाला मिळते. काहींना संकटे आणि समस्या देखील तशाच मिळतात. काहींचे पूर्ण आयुष्याचे अगोदरपासून रेकॉर्ड केलेले असू शकते. म्हणून अनेकदा अशा व्यक्ती त्यांच्या ताब्यात नसलेले आयुष्य जगत असतात. लोकांना वाटते की त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा सवय तशीच आहे, पण तसे काही नाही. हे सर्व घडत असते ते भावनांच्या रेकॉर्डिंगमुळे, अनुवंशिकतेमुळे किंवा परंपरेमुळे. हिलिंगसाठी, बरे करण्यासाठी, उपाय व उपचारांसाठी भावना वाचण्याची मानसिक आघात, आध्यात्मिक आघात, अघोरी आघात आणि इतर आघात ओळखण्याची क्षमता असली पाहिजे. काही तज्ज्ञ किंवा गुरु फक्त वाचू शकत नाही तर बघू देखील शकतात. जेव्हा हे सर्व तुमच्या आई-वडिलांकडून, पूर्वजांकडून किंवा जेव्हा तुम्ही इतके लहान असता की त्यावेळचे तुम्हाला आठवत नाही, यासाठी भावना वाचण्याची, बघण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. यावर प्रभावी उपाय, उपचार म्हणजे आत्मजागृतीचे ध्यान, रेकी, हिलिंग आणि समान उपचार पद्धती. आत्मज्ञान, आत्मानुभव, आत्मस्वजागृत करण्यासाठी केलेले ध्यान फायदेशीर आहे. रेकी हिलिंगद्वारे भावनिक ऊर्जेवर उपाय व उपचार खूप फायदेशीर आहेत. समोनाद्वारे अंतर्मनात जाऊन भावनांच्या मुळावर काम करून केलेले उपाय व उपचार खूप फायदेशीर आहेत. उपाय व उपचार केल्यावर आयुष्य बदलून जाते. प्रचंड हलके वाटते, दडपण कमी झाल्यासारखे वाटते. अनेक मानसिक व शारीरिक आजार नाहीसे होऊन जातात, जसे की त्यांचे अस्तित्वच नव्हते. नकारात्मक लोक आणि परिस्थिती नाहीशा होऊन जातात. सर्वांगीण प्रगती व्हायला लागते. उपाय व उपचार तुम्ही प्रतिसाद कसे देतात त्यावर अवलंबून आहे आणि तुमची समस्या किती जुनी व मोठी आहे त्यावर देखील अवलंबून आहे. कुठच्या भावना या कुठच्या अवयवाशी निगडीत आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्या संदर्भात कमेंट करा. पुढील व्हिडिओ त्यावर बनवेल. धन्यवाद. अश्विनी कुमार.